आता इथनं चढायचं कसं वाटतंय? इथनं पाय दुखतात हा? पहिल्यांदा प्रवास आहे माझा. पहिल्यांदा चढायला यार रोहन एवढं शिकावं बरं का तुम्ही. वरती केलं सगळी ही बघा आपली कार्यकर्ती आणि खाली एक जण आहे हे बघा. भारी वाटते बरं का पण चढायला वरती दम लागतोय पण काय वाटत नाही एवढा. थोडं दम खायचं मित्रांनो, थोडं थांबायचं आणि जायचं वर. हे बघा इथंच बसला दमला इथंच इथं. एकदम आणि चला बाबा. सोनू कसं वाटतंय? हा ते दगड्यातनं जायचंय नुसतं. पायऱ्या असं नाही तर का दगडी दगडाच्याच पायऱ्या. ऊन आणि वाढलं त्याच्यामुळे दम लागतोय. त्याला पण घेऊन या सार्थकला. हळूहळू चालाय. इकडून जाऊ मित्र आपण इकडून जाऊ. वर नमो कसं आहे रोहन इकडे हे बघा मित्रांनो. थोडस वरती आले आणि थोडंच राहिलं आता. कसं वाटतं येऊन? हा एक वेगळंच भारी वाटते आलं किल्ल्यावर का नाही? इकडं मित्रांनो बारका तरी किल्ल्यावर आलाय आणि किल्ले वेळेलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपला महाराजांचा किल्ला कसला सुंदर दिसते बघा. आपले महाराज मित्रांनो इथं आले असतील, मावळे आले असतील आपले महाराज. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज हे किल्ले वाजते आणि आपले मावळे आहेत ना इथं बसले असतील. इथनं मित्रांनो गेले असतील. कसलं भारी वाटते बघा की. हा अगोदर इथं मावळे बसले असते ना इथं कसलं भारी वाटते. त्या अगोदरचं म्हणजे आठवल्यावर कसं वाटते खूप भारी वाटतं. एवढं भारी वाटतंय ना अक्षरशः स्वर्गात आल्यासारखं वाटतं. खूप भारी खूप वाटते. मस्त. एकदा तरी या रे तोरणावर, एकदा तरी या खूप तोरणावर. मस्त एक नंबर. थोडस चढाई मित्रांनो थोडंसं अवघड आहे बरं का पण काहीच हरकत नाही. फक्त भारी वाटते आणि खरंच फक्त लवकर या फक्त. आणि ऊन आता असं वाढले त्यामुळे थोडंसं दम लागतोय. तुम्ही आला ना फक्त 6 वाजता गड चढायला सुरुवात करा मित्रांनो. इथं सेफ इथं बघा नीट इथं हे आमचा गडीलाच दमतोय बरं का. ह्याला बेकार होतंय सगळ्या शेवट राहतोय गडी त्यासाठी थांबायला लागते. चले वर बॅक पॅक आहे त्याला दर नीटा वरती वरती सारखं कसं दिसतंय इकडे बघा. चले रोहन सार्थकला पुढे येऊ थांब की सपाट हो जाएगा. होय आणि राहिले पाठी बघा त्याला चढाई नाही. हे काय इथं नाही अक्षर घेतलं हो कितनं इथनं हो कितनं एक राहिलाय पाठी मग आम्हाला माहितच नाही राहिला एक राहिला. योगेश आता चल की लवकर हळू या दमाने. इकडून नाही तिकडून ये तिथनं तिथनं नाही तर मित्रांनो धरतोय बरं का कारण की थोडंसं घरात आला. एक राहिला आपला काय करता आणि नाही ना कोण एक राहिला बघा आणि पाठीमागा चले कितनं सर हे काय इथनं तिथनं पुढनं अरे कपन नीट या. चला आता वर जातो जाऊ वर. हे बसते तर तर इथं बघा काय आता इथनं काय वाटत नाही चला. आलो पाठीमागा 3 जण आहेत ते येत दमाने तर पुढे जाऊन इथं काही नाही तर सेफ्टीसाठी मित्रांनो बघा दम लागला. तुम्ही नक्की काय म्हणते नक्की तुम्ही लेगन झाले आमचं. फक्त लवकर या एवढंच करा. पहाटे 6 वाजता चालू 6 वाजता तर चालाय सुरुवात करा किल्ला. आता कसं इथं घाम सुटलाय घाम सुटलाय ऊन नाही. आता थोडस मित्रांनो आपण माहिती का खालनं गड सुरू केला चालायला तर पाणी पण पिलो नाही. आता पाणी पिऊ ती पाणी आता पाणी पिऊ तोंड निघतं की त्याचं. अरे काय किंवा मग पाणी असं वाटते कंटिन्यू चढत राहू नको तू आत भारी नको कांड करू पाण्याचा. भारी वाटते फक्त थोडासा हे होत्या नाही काय वाटते. चला वर चल पुढं चले सार्थक पुढं वास नाही तिकडं चले
घेतलं बरं का अवघड आहे अवघड आहे चढायला फक्त नीट. एवढं पण नाही पण थोडंसं आहे की भीती रिस्क आहे ते मग नाही हळू नीट चढा फक्त हे बघा मित्रांनो कसं आहे. आपण इकडून चढतो या हा सोन्या चले राहू द्या आलाय राहू द्या ते आलंय शिवराज साई नको टेन्शन शिवराज कॅच करेल ना शिवराज बाई कॅच करले का त्याच्यामुळे बघा इथं दाराय पायी ठेवाय केलंय का भारी वाटतंय. त्याच्यामुळे काय वाटत नाही किती भारी इथं पण वाटतंय. काढायला चाललेलं आणि इथनं त्यामुळे थोडं भारी वाटतंय भारी वाटतंय आया. चल 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 तुझ्यासाठी थांबली मी इकडं बघा निसर्ग बघा इकडे बघा मित्रांनो इथं म्हणजे पायी द्यायला केलंय म्हणजे घसरू नाही म्हणून हे बघा हा इथं हे बघा गोंड्या काय होतंय हा चला हा लय जोड निघल आया हे बघा अय, कसं वाटतंय सूरज कसं वाटतंय एक नंबर एक तर बघा हे बघा कसं वाटतंय मित्रांनो तर चढायचं आणि वर गेल्यात वरती आता आपण थोडंच आपल्याला राहिले अंतर बरं का आता आपण वर जाणार आहे किल्ल्यावर आणि असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण की आपले अनेक राहिलेत पाठीमागे बरेच आणि आपण आलो इथनं काय आपलं एवढं काय चालाय काय नाही बरं कारण सावली आणि सरळ रोड तुम्ही पाहू शकता तर आता जाऊ आपण. पण स्टार्टिंगला इतका दम लागला का नाही वर चढायला आणि पण आता निम्याच्या वर आलोय पण आता एवढा दम लागला नाही बरं का कारण की तुम्ही रस्ता बघू शकता रस्ता म्हणजे अख्खा प्लेन आहे आणि प्लेन आहे आणि कसा विषय आहे सावली तुम्ही पाहू शकता हिरवं हे थोडं हिरवं गार आहे बरं का आणि वर डोंगर बिंगर आहेत आता आपण गडावर जाणार आहे ते मग सावली असल्यामुळे एवढं काय वाटत नाही आणि खरंच वर गेल्याशिवाय आपल्याला खरंच काय आहे ते आपल्याला काय येणार नाही त्याच्यामुळे आपण वर जाणार आहे आणि वर काय काय ते बघणार आहे कारण की आपले महाराज ह्या गड किल्ल्यावर आलते आणि त्यांची तुम्हाला माहितीच आपले मावळे हिथून गेले असते आणि हिथं मी त्यांनी हात लावला असेल म्हणजे खूप भारी वाटते बरं का झाड हिथनं तिथं पाहू शकता आपले मावळे हिथनं गेले असते हिथं कसलं भारी वाटते मित्रांनो अगोदर आपले छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर होते आता म्हणजे बघितल्याशिवाय कायच काय येणार नाही मित्रांनो पण खरंच खूप भारी वाटणार आहे बरं का वर गेल्या कारण की खरी मित्रांनो म्हणजे खरं मित्रांनो वर गेल्याशिवाय आपल्याला काय येणार नाही कारण की इतकं सुंदर आहे वर बघायला आणि आपण व्हिडिओ पण बघितलेल्या आणि आजच्या त्या इथून चढाई पण खूप म्हणजे रोड पण असा अवघड आहे आणि काही काही वेळेस सोपा पण म्हणजे अवघड सोपा आहे असा रोड पण आता वर जाऊ वर गेल्यावर आपला कण की काय काय आणि खरंच आता तसं जवळ येतोय का नाही आपल्या किल्ल्याच्या तसं मित्रांनो मला ते कितकं भारी वाटतंय ना आणि असं वाटतं की केव्हा आपण वरती जाईल आणि सर्व बघेल तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आपल्याला आता वरती जायचंय थोडंच फक्त अंतर राहिलं तुम्ही पाहू शकता इकडं तेव्हा इथनं आम्ही तर लोकही येतात तिकडे पाहू शकता आता तिकडे जायचं आपल्याला आणि तसं म्हणाय गेलं का नाही तरी निम्म्यापेक्षा जास्त आपण आलो पण तरी आणि आहे बरं का बऱ्यापैकी आहे आणि वरती जायला आणि तुम्ही मागाशी बघितला असेल व्हिडिओ त्याच्यात कसलं अवघड होतं चढायला तसंच अवघड समोर चढाय तुम्ही पाहू शकता समोर आहे ना चढाय त्याच्यावर भयंकर चढाय मला वाटतं पुढं आहे पण आपण सर्व आपली टीम आहे का नाही ती म्हणजे सर्व आपण दोघं जण आपल्यात बारकी लहान मुलं आहेत तर त्यांना अगोदर पुढे जाऊ गेलं मग आपण वरती जाऊ कारण की त्यांना कसं आहे बारकी असल्यामुळे त्यांना पुढं आपण सेफ्टीसाठी म्हणजे आपण त्यांना पुढं न्यायचं आणि चढवायचं पुढं आणि मग आपण त्यांच्या पाठीमागे जायचं आणि चांगलं हे पाहू शकता आता जाऊ आपण पुढं आता इकडे बघा तुम्ही पाहू शकता इकडं आपले सर्व मित्र आहेत ना सर्व बघते तिकडे कसं आहे काय तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो इतकं सुंदर वातावरण आहे का नाही तुम्ही नक्कीच तोरणा किल्ल्यावर एकदा व्हिजिट करा एकदा तोरणा किल्ल्याला आणि खूप भारी बरं का बघायसारखं तुम्ही एकदा नक्कीच आणि आम्ही इतकं जाऊ तर इतकं भारी वाटते का नाही मन असं प्रसन्न झालंय आणि खाली तुम्ही बघत असाल कसलं पाणी निसर्ग आणि निसर्ग वातावरण आहे आणि इतकं सुंदर वाटतंय बघायला तुम्ही खाली फक्त बघितलं का नाही किती पाणी बघा तुम्ही
आणि एक वेगळीच फिलिंग येते वर आल्यावर, गड किल्ल्यावर आल्यावर. आणि नक्कीच आता वर जाऊन आपण बघू मित्रांनो, आणि असाच कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर चला. बॅग काढ. प्रथमेश वरती बॅग नेऊन ठेव. बॅग काढा. बॅग ठेवा ते कोपऱ्या साईडला. यश त्या शिडीच्या तिथे थांब. कशी तू चालली ना शिडी पाशी? यश तू वरती जा. वर जा वर. प्रथमेश तू यश पाशी जा. साक्षी तू शिडी पाशी थांब. चल यात, चल खाली. नाही चालत, चालतच नाही. आणि काय कर थंडगार पाणी वाटले जातं. मित्रांनो, हे बघा खूप जुनं ही घर आहे. आणि बघा कसलं, आता आत जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि खूप जुनं घर आहे बरं का. आपले महाराज होते ना तेव्हाचं ही घर आहे. तर बघा तरी, आणि दगडी बिगडी आहे तशीच आहे, फक्त वरचं काहीच नाही. वर बारकच दार आहे. ही बघा मित्रांनो केवढं अखंड, केवढं मोठे बघा इकडून ह्या टोकापर्यंत. आणि वरचं बघा आणि काही तसंच आहे, फक्त वरचं मित्रांनो हां सागवानच आहे ना. कसलं आहे बघ, हे काय इकडे पत्थर टाकायचं वाटते. आणि वरचं फक्त आहे ना मित्रांनो सगळं, म्हणजे काहीच वर राहिलं नाही. पण हाय तसंच दगडी बिगडी पाहू शकता. आणि बांधकाम बघा, आणि काय ह्या आणि ह्याला काहीच झालं नाही बघा. आणि लाकडाला ह्या तर आणि मजबूत लाकड आहे. आणि वरचा साच आहे का नाही, म्हणजे सर्व आणि खायचं आहे तसंच आहे, फक्त वरचं केलं आहे. आणि दरवाजे पण बघा आणि खाय जोक नाही मित्रांनो. आणि केवढा किती वर्ष झालं आणि खाय तसाच दरवाजा आहे. आणि एक दरवाजा एक तुटलेला आहे. आणि ही साईज बघा, दरवाजाची केवढीशी असं अंतर बारकं आहे बघा. तर तिकडे जाऊ आपण, इकडे बघू चला. ह्या साईडने बघा मित्रांनो, म्हणजे इकडं बसाय वगैरे असतील बरं का, इथं बसाय. आणि ही बघा दगडी कशी कोरलेलीत, आणि दगडात कोरून त्याच्यात लाकूड म्हणजे ठेवलेलं आहे लाकूड. ही बघा, आणि हाही तसंच आहे. आणि किती वर्ष झालं आणि हाही तसंच आहे, फक्त वरचं आहे ना काय राहिलं नाही. पण आणि हाही तसंच आहे, जोक नाही आहे बघा. दगडी पण आहे तशीच आहेत मित्रांनो. आता इकडे जाऊ आपण चला. वरती किल्ल्यावर हिरवीगार पण झाड आहेत, तुम्ही पाहू शकता, सावली पण आहे. आणि आता ऊन इकडं हे बघा, इथंच झाड आहेत आणि पाणी पण नाही. वरती तरी कसली हिरवीगार झाड आहेत बघा. आणि खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय किल्ल्यावर आल्यावरती. आणि एक वेगळीच मित्रांनो अंगामध्ये ऊर्जा आली बरं का, ही तोरणा किल्ल्या बघितल्या. आणि बांधकाम पण चालू आहे बरं का, खालचं दरवाजा तिथलं बघा इकडं. आणि झाड कसली हिरवगार आहे. ही बघा इथं, ही बघा तर बघा श्री मेघाई देवी मंदिर आहे. त्यात जाऊ आपण. मेघाई मंदिर